भाजपमधल्या गुन्हेगारीकरणावर खडसेंनी साधला मुख्यमंत्र्यांवर निशाणा. म्हणाले, आमच्या काळात असे प्रकार होत नव्हते. हावरेंच्या बरोबर कोण आलं ते पहिल्यांदा ह्यांच्या लक्षात यायला नको का? तो बिन हावरा आहे का आणखीन कोण आहे? बाबा बोडखेंसारखा गुंड मुख्यमंत्र्यांना भेटतोच कसा? अजित पवारांचा खरा सवाल. वाजपेयी अडवाणींच्या काळात पक्ष चांगला असल्याचं दिलं प्रमाणपत्र. राज्यातल्या 212 नगर परिषद आणि नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर. 27 नोव्हेंबर ते 8 जानेवारी दरम्यान 4 टप्प्यात होणार मतदान. परभणीतल्या दलित मोर्चातही तरुणींचा उत्स्फूर्त सहभाग. मराठ्यांविरोधात प्रति मोर्चा नसल्याचं स्पष्टीकरण. उद्धव ठाकरेंपाठोपाठ आता राज ठाकरेंची ही शाखा डिप्लोमसी. राज ठाकरे मनसेच्या शाखांना देणार भेट. वरळीच्या शाखेपासून करणार सुरुवात. खड्डे भरायचे सोडून बीएमसीचे इंजिनियर्स क्रिकेटच्या मैदानात. खड्डे बुजवण्याच्या डेडलाईनचा बीएमसीच्या बाबूंना विसर. आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश. देशभक्त दळभद्री पुन्हा बोलतो. कसली देशभक्त हो? जा तिला म्हणू त्या सैनिकांच्या विधवांना भेटून ये. जा त्यांचं दुःख बघून ये. प्रियंका चोप्रा दळभद्री. शहीदांच्या विधवा तिला मारतील. सेनेचे खासदार अरविंद सावंतांची टीका. प्रियंका चोप्रानं दिला होता पाकिस्तानी कलाकारांना पाठिंबा. दिवाळीच्या तोंडावर चणा डाळीचे भाव कडाडले. डाळीचे भाव नियंत्रणात ठेवण्यात राज्य सरकारला पुन्हा अपयश. गेल्या वर्षीपेक्षा यंदा भाव दुप्पट.